आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मदरसे योग्य शिक्षणासाठी अयोग्य असा सवाल उपस्थित झालेला आहे। एनसीपीसीआरची सर्वोच्च न्यायालयात अशी भूमिका आहे। उत्तर प्रदेश, बिहार नंतर महाराष्ट्रात मदरशांची संख्या सर्वाधिक आहे। मुलांना योग्य शिक्षण मिळण्यासाठी मदरसा ही अनुपयुक्त किंवा अयोग्य ठिकाणं आहेत। देशातील सर्वोच्च बाल हक्क संरक्षण संस्थेची सर्वोच्च न्यायालयात भूमिका। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी, सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, मदरसे योग्य शिक्षणासाठी अयोग्य आहेत का? असं म्हटलं आहे राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं। हे प्रकरण काय आहे ते नीट समजून घेऊ। आपल्या देशाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्यासमोर अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलेल्या निवाड्यासंदर्भातली एक याचिका सुनावणीला आहे। कारण उत्तर प्रदेशमध्ये आत्ताच्या सरकारनं मदरशा संदर्भात काही कठोर पावलं उचललेली आहेत आणि या वेळेला एक असा प्रश्न विचारला गेलेला होता राष्ट्रीय बाल हक्क आयोगाला की मदरशामध्ये मिळणारं शिक्षण आणि त्याच्या दर्जाबद्दल तुमचं मत काय। तेव्हा जे मत नोंदवलं गेलेलं आहे त्यात असं म्हटलेलं आहे की मदरशामध्ये योग्य प्रकारचं शिक्षण मिळण्याची ती जागाच नाहीये। असंही पुढे म्हटलेलं आहे की NCERTची जी पुस्तकं मदरशाच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणून शिकवली जातात ती सुद्धा एक पळवाट आहे। कारण मदरशामध्ये जे शिक्षण दिलं जात आहे ते धार्मिक शिक्षण आहे, धार्मिक वर्चस्वाची शिकवण तिथे दिली जाते। मग विज्ञान असेल, गणित असेल, ह्या विषयासाठीचा जो अनुभव असायला हवा तो अनुभव मदरशातल्या विद्यार्थ्यांना मिळत नाही, फील्ड ट्रिप मिळत नाही आणि म्हणून हे विद्यार्थी हे मूलभूत शिक्षणापासून वंचित राहतात। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा श्री विलासराव देशमुख यांचं सरकार होतं तेव्हाही हा विषय चर्चेला आलेला होता की मदरशामध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे, त्यांना मुख्य प्रवाहापासून कसं दूर ठेवलं जातं। विशेषतः हा सगळा नाहिरे वर्ग आहे, उच्च आणि मध्यमवर्गातली मुस्लिम समाजातली मुलं या मदरशामध्ये फार अभावानं शिकताना दिसतात आपल्याला। आणि तोच मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चेला आलेला आहे की ज्या मदरशामधनं ही मुलं शिक्षण घेतात ती मुख्य प्रवाहामध्ये येतील का। तर या सगळ्यामध्ये जेव्हा या बाल हक्क आयोगाचं मत विचारलं गेलं त्यावेळेला त्यांनी खूप सगळे तपशीलवार असे विवेचन केलेले आहे आणि त्या विवेचनातून असं दिसतं आहे की ज्या मदरशामध्ये हे मुलं शिकतात ती मुख्य प्रवाहामध्ये कधीच येणार नाही। या संदर्भातला अंतिम निवाडा हा सर्वोच्च न्यायालय याच, कारण हे घटनापीठ आहे, खंडपीठ नाहीये, कारण घटनेचा अन्वयार्थ काढून यातला मूलभूत हक्काबद्दलचं विश्लेषण सरन्यायाधीश करणार आहेत, तिथे ही भूमिका घेतलेली असल्यामुळं ज्या महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार नंतर मदरशांची संख्या अधिक आहे तिथंही या निवाड्याचा परिणाम होऊ शकतो। फक्त महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख यांचं सरकार असताना काही गोष्टी या बंधनकारक करण्यात आल्या, त्या करून सुद्धा मदरशामध्ये योग्य ते शिक्षण मिळत नाही असं NCPCRचा अहवाल आहे। या प्रकरणात आता पुढे काय निर्णय होऊ शकतो? मदरशातील शिक्षण त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तेथे जे शिकवणारे शिक्षक आहेत ते क्वालिफाईड नाहीयेत। मूलभूत आणि ज्याला आपण प्राथमिक पातळीवरच्या गरजा शिक्षणासाठीच्या म्हणजे योग्य पद्धतीचं बिल्डिंग असणं, योग्य पद्धतीचं मैदान असणं, योग्य अभ्यासक्रम असणं आणि त्यासोबतच ट्रेंड शिक्षक असणं, या सगळ्यावरती पण त्यांचं मत विचारलं गेलेलं आहे। आणि म्हणूनच योग्य शिक्षणासाठी अयोग्य जागा असं जे राष्ट्रीय बाल हक्क आयोग म्हणतं आहे त्याच्यात हेच सगळे पॅरामीटर्स आहेत की जे NCERTचे टेक्स्टबुक आहेत ते शिकवण्यासाठी हे शिक्षक तज्ज्ञ आहेत का तर नाहीत। या मुलांना फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी मैदानाची गरज असते, तशी मैदानं ही आहेत का तर नाही। काही मदरशामध्ये तशा पद्धतीची मैदानं, आपण विशेषतः जी ग्रामीण भागामध्ये मदरसे आहेत तिथे तशा पद्धतीची मैदानं आहेत, शिवाय लॅब नाहीये, गणिताचे तज्ज्ञ शिक्षक नाहीयेत आणि सर्वात महत्वाचं की कुठल्याही शिक्षण प्रणालीमध्ये वारंवार प्रशिक्षण दिलं जातं, ते प्रशिक्षण सुद्धा ह्या शिक्षकांना मिळत नाही किंवा घेता येत नाही। आणि म्हणूनच या अशा आधुनिक शिक्षणासाठी मदरसे योग्य नाहीयेत अशा पद्धतीचा अहवाल हा राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने दिलेला आहे। अर्थात त्याच्यावरती लगेच वेगळ्या पद्धतीची चर्चा होऊ शकते की इतर धर्मियामध्ये सुद्धा जे धार्मिक शिक्षण दिलं जातं त्याच्याबद्दल काय, अगदी महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये पण काही गोष्टी आपल्या लगेच डोळ्यासमोर येऊ शकतात। पण आत्ताची सर्वात मोठी बातमी अशी आहे की देशभरातल्या मदरशामध्ये योग्य शिक्षण मिळत नाही असं, ज्याला आपण म्हणू की नीट अभ्यास करून शिक्षणाची जी गरज आहे त्याबद्दलचे पॅरामीटर्स लक्षात घेऊन राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला सांगितलंय। नक्कीच, धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि